मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। पाकिस्तान हल्ल्याबद्दल भाषणात तुम्ही बोललात, खरं तर शिक्षा मिळायला पाहिजे। संसदेत जी सर्वपक्षीय बैठक झाली त्यातूनही काही निघालं नाही। नेमकं विरोधी पक्ष म्हणून तुमची सगळ्यांची भूमिका काय आणि पवारांच्या त्या स्टेटमेंटमुळे आजही वादंग होते, काय नेमकं पवारांचं स्टेटमेंट? दोन गोष्टी आहेत। एक म्हणजे या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि त्यामुळे सरकारकडून ही अपेक्षा आहे की या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर हे दिलं जाईल। काही घडामोडी पाहता आत्ताचा काळ हा सरकारच्या सोबत ठामपणे जे सगळ्याच विरोधी पक्षांनी जी भूमिका घेतली त्या पद्धतीनं उभं राहण्याची ही गोष्ट आहे। आणि मला असं वाटतं की आदरणीय पवार साहेबांच्या स्टेटमेंटवरून अकारण जे राजकारण करण्यात आलं, माझी अशी विनंती आहे की केंद्र सरकार सक्षम आहे, केंद्र सरकार ही पावलं उचलते, पण त्यामुळे कदाचित या अतिरेक्यांना जे अभिप्रेत होतं या पद्धतीनं वातावरण दूषित होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी समाज म्हणून देश म्हणून काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। बघ, या हल्ल्याच्या बाबतीत जे झालं याचा जर आपण बारकाईनं जर विचार केला तर तो बारकाईनं विचार पुन्हा हाच आहे की दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी जेवढं नुकसान झालं या बरोबर त्या सगळ्या पर्यटकांना ज्यांना जीव गमवावा लागला त्या सगळ्यांच्या कुटुंबाप्रती नक्कीच या संवेदना आहेत, परंतु त्या बरोबरीनं या वाक्यानंतर देशातलं वातावरण कलुषित होण्याचा त्यांचा वेगळा प्रयत्न होता का दहशतवाद्यांचा, या दृष्टीनं आपण बारकाईनं विचार केला